पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 22 धरणातून विसर्ग सुरू आहे। खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत। खडकवासल्यातील 4ही धरणांमध्ये 98.32% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेकने सध्या विसर्ग सुरू आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली गेलेले आहेत। उजनी, वीर, भाटघर, पवना, भामासखे, चास्कमान या धरणांमधून मोठा विसर्ग सध्या सुरू आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। बालाजी, विक्रांत, खडकवासला धरणातील 4ही धरणे जे आहेत ते आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत। त्यामुळे खडकवासल्यातला विसर्ग आता जलसंपदा विभागाकडून थांबवणं शक्य नसल्याने शहरामध्ये मोठा विसर्ग सुरू आहे। त्याचा परिणाम म्हणून भिडे पूल आणि जयंत टिळक पूल जो आहे तो आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर जिल्ह्यातील 26 पैकी 22 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। एकीकडे वरून पाऊस सुरू आहे, त्याचबरोबर विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पुण्यातील एकता नगर असेल, शांतीनगर, त्याचबरोबर पुलाची वाडी या भागातल्या काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे जोपर्यंत विसर्ग कमी होणार नाही तोपर्यंत या नदीकाठच्या सगळ्या वस्त्यांना, सोसायट्यांना पाण्याचा धोका पाहायला मिळतोय। आता विसर्ग कधी कमी होणार याची प्रतीक्षा आहे, मात्र सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क आहेत आणि सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। रात्रभर पावसाने पुण्यात विश्रांती दिल्याने विसर्ग कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र यंत्रणांना सतर्क राहण्याचं सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आल्या। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशिलांसाठी।